इंग्रजांनी सुरू केलेली पीक पाणी मोजण्याची आणेवारी पद्धत लवकरच इतिहास जमा होणार आहे। सरकार लवकरच आणेवारी पद्धत काढण्याचे निकष बदलणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे। उपग्रहाच्या माध्यमातून आता नवीन आता जे आपण हवामानाचे यंत्र वगैरे बसवणार आहोत आणि त्या माध्यमातून अचूक अशा स्वरूपाची माहिती म्हणजे तिथे आर्द्रता किती आहे, पाऊस किती पडलेला आहे, पिकांची काय स्थिती आहे, पाण्याची पातळी किती खोलवर गेलेली आहे, ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंदाज काढता येईल। दुसरं यामध्ये की दरवर्षी पडणारा पाऊस त्याची सरासरी ही 50 पैसेच्या आत जर असेल, 50%च्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी जर 50%च्या आत पाऊस पडला असेल तर तो दुसरा निकष धरण्यात यावा असे। आणि तिसरा निकष जो आहे त्याच्यामध्ये 50 पैसे पाऊस धरायचा, 50 पैसेच्या आत पाऊस पडला तर धरायचा, तर ॲव्हरेज 50 पैसे, तर त्याला म्हणजे जून जुलैमध्ये एकूण 50%पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यास तशा स्वरूपाचा आपण टंचाई म्हणून जाहीर करायला पाहिजे असे एक त्यांनी सुचवलेलं आहे। संपूर्ण मान्सून कालावधीमध्ये 75%पेक्षा कमी पर्जन्यमान झाला तर म्हणजे पूर्ण मान्सून कालावधी म्हणजे ऑक्टोबरपर्यंतचा संपूर्ण ह्या शिफारशी आहे, ज्या काही शिफारशी याच्यामध्ये आहेत या शिफारशींचा अभ्यास करून मग नवीन आणेवारी पद्धत लागू करावी अशा स्वरूपाचा एक विषय होता आज आणि त्याची चर्चा सविस्तर झाली। या चर्चेमधून खूप प्रदीर्घ चर्चा याच्यावर व्हायला पाहिजे। आणखी काही याचे वेगवेगळे पैलू आहे, कारण पूर्ण 100 वर्षातल्या आणेवारीची पद्धत बदलून नवीन आणायची असेल तर त्याचा आणखी चर्चा व्हावी, म्हणून मग मंत्रिमंडळ उपसमितीकडे हा विषय मंत्रिमंडळाने सोपवला आणि त्यामध्ये हा मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष मी आहे, कॅबिनेट सब कमिटीचा, त्यामुळे त्यामध्ये ही चर्चा होऊन तिथल्या शिफारशीनंतर कॅबिनेटला आणाव्यात असं ठरलं।